नगर शहरात बांगलादेशी रोहिंग्यांची घुसखोरी. बांगलादेशी रोहिंग्यांना अनधिकृत कागदोपत्री थारा देणाऱ्या सेतूचालकांविरोधात कारवाई करा, आमदार संग्राम जगताप. नगर शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी एका सेतूचालकाद्वारे बनावट कागदपत्रांच्या आधारे नकली शिक्के आणि आधार कार्ड बनवून देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुसखोरांना थारा देणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिलेले असताना नगर शहरात मात्र ही बनावट कागदपत्रे तयार करण्याची दुकाने या जिहादी प्रवृत्तींच्या लोकांकडेच आहेत. ही सेतूचालक मंडळी रोहिंग्यांना आवश्यक ती कागदपत्रांसह रेशन कार्ड, लायसन्स देखील काढून देत आहेत. यात तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग सुद्धा थोड्या पैशांसाठी या कागदपत्रांना मंजुरी देत आहेत. हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जातीनं लक्ष घालून संबंधित सेतू केंद्र चालकांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी माननीय आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी सुरेश बनसोडे, सिद्धार्थ आडाव, सृजन भिंगारदिवे, ओंकार गोलप, गणेश कांबळे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे की जे आधार केंद्र आहेत, सेतू कार्यालय आहेत, या ठिकाणी जाणीवपूर्वक काही लोकांचे बांगलादेशी लोक जे आलेले आहेत, जे स्थलांतरित बांगलादेशी आहेत, ते इथं बऱ्याच वर्षापासून आले. त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नव्हते. पण जसा आता बांगलादेशचा विषय हा पुढे यायला लागलेला आहे, इथं त्या लोकांना डुप्लिकेट आधार कार्ड असेल, डुप्लिकेट ओळखपत्र असेल, डुप्लिकेट रेशन कार्ड असेल, हे निर्माण करायची टोळी, एक जिहादी विचारांची टोळी या ठिकाणी निर्माण झाली आणि ती टोळी आता कुठेतरी या लोकांना इथं आणणार आहे. आणि याचा कदाचित बांगलादेशची परिस्थिती ज्या वेळेला जशी निर्माण झाली तशी जर या हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली तर हेच लोक तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या उरावरती बसतील. आणि म्हणून तशी वेळ येऊ नये. आपल्या हिंदू लोकांनी एकत्र झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे. त्याच्याकरता कुठेतरी आवाज उठवण्याचं काम आज या ठिकाणी आम्ही हिंदू सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलोत. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी यादी दिली आणि हे जे सेतू कार्यालय आहेत, एका आयडी वरती जवळपास 4-4, 5-5 केंद्र चालवले जातात. हा सगळं नियमाच्या विरुद्ध आहे आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे जे काही बांगलादेशी लोक आहेत ते डुप्लिकेट पत्र बनवतात, डुप्लिकेट सह्या मारतात आणि ज्यांचे थंब नाहीत त्यांचे रबरी थंब सुद्धा बनवून घेतलेले आहेत. अशा देखील काही गोष्टी अनेक आमच्या लोकांसमोर आलेल्या आहेत. त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर माहिती दिली, लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे जिहादी लोकांचे जे काही कार्यालय आहेत, हे जिहादी लोकांचे इथं एक वेगळ्या प्रकारचे काही संबंध अधिकारी वर्गाशी जोडले गेले आहेत. इथं एक अधिकारी आहे, जसं की आम्ही ऐकायचो एक जुन्या काळामध्ये एक गोरा खैरनार म्हणून एक वेगळं आपल्याला पाहायला मिळेल, तसं एक इथं कुठल्या तरी प्रकारचा एक अधिकारी तसा आलेला आहे. आणि त्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी हे लोक जिहादी विचाराची हाताशी धरलेत. त्यांच्याबरोबर उठणं बसणं रात्रीचं बैठक चालू झालेली त्याची. आणि त्याच्यामुळे त्या लोकांनाच फक्त केंद्र देण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या वतीनं इथं केलं जातंय. त्यामुळे त्याची सखोल माहिती आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला खात्री दिली की याच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल आणि असे लोक कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही. आणि जर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर तो जो काही गोरा खैरनार सारखा जो काही अधिकारी असेल तर त्याचा देखील आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आम्ही त्याला नीट करण्याचं काम या ठिकाणी आमच्या वतीनं केलं जाईल अशी खात्री आपल्या सर्व आमच्या अहिल्यानगरवासियांना देतो. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.